ठराकीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळीजण बसलेले असतात आणि आता त्यांची बोलणी सुरू असते। मग इकडे चारूला असं वाटत असतं की कधी एकदा आपल्या भाग्याला पसंत करतायत। तेच आता तृप्ती तिकडनं पिशवी घेऊन चाललेली असते। तृप्ती पिशवी घेऊन जात असतानाच ना अचानक तिची पिशवी तिला धक्का लागतो आणि पिशवीमधले 5 लाख रुपये जे आहेत ते सगळे उधळले जातात। जेव्हा पिशवीतले सगळेच पैसे ना तिथे पडतात तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे मुलाकडची मंडळी म्हणजेच कामत कुटुंबीय जे असतात ना त्यांना तर आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतात। त्यांना असं वाटत असतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे, म्हणजे आपण ज्या काही विचार केला अगदी तसंच घडत आहे आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त आनंद त्यांना झालेला असतो। कारण खरंच ना ही खूप मोठी पार्टी आहे, यांच्याकडे मजबूत पैसा आहे, ही गोष्टसुद्धा आता त्यांच्या लक्षात आलेली असते। तेच आता तृप्तीकडे सगळीजण रागाने बघत असतात आणि सॉरी माफ करा असं देखील आता म्हणतात। तेच आता इकडे मुलाची जी आई असते ती मात्र पैशाला पक्की हौरी असते। तिने आता ते पैसे ना आपल्या हातात घेतलेले असतात आणि ती इशारा करून तिच्या मुलाला दाखवत असते आणि ते पैसे ना हळूच आपल्या खिशात सुद्धा ती ठेवायला सांगते। मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं। तेच आता बाबा म्हणजेच मामा जे आहेत ते सगळ्यांना सांगत असतात की सॉरी ते सगळं चुकून झालं, खरं तर तिथे पैसे बँकेत ठेवायला चाललेली होती आणि त्यामुळेच हे सगळं घडलं असं खोटं ती सांगते। कारण तिला असं वाटत होतं की निदान या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर ह्यांनाही गैरसमज होणार नाही। कौस्तुभ आणि मामाने सगळे पैसे पटापट उचललेले असतात आणि त्या पिशवीमध्ये ठेवून दिलेले असतात। तर तृप्तीचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो। तृप्ती जी आहे ती मात्र टेन्शनमध्येच आलेली असते। तेच आता मुलाची आई जी आहे ती गुरुजींना म्हणते की तुम्ही तर बोलला होतात पण त्यापेक्षाही खूपच शेवाली निघाली ही पार्टी, असंही आता ती म्हणत असते। तर गुरुजी म्हणतात की बघितलंत ना, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुमचा विश्वास नव्हता, पटली ना खात्री। तर इकडे मात्र आता आतमध्ये जी प्राजक्ता लपून बसलेली असते त्या प्राजक्ताला बाहेर नेमका नवरा मुलगा कोण आहे ना हे पाहायचं असतं, म्हणूनच मग ती हळूच का होईना पाहत असते। तेच आता काही गडबड आहे का असंही आता विचारलं जातं। तेव्हाच काही नाही, काहीतरी तुमचा गैरसमज होतोय, खरं तर हे पैसे ना ती अकाउंटमध्ये टाकायला चालली होती आणि त्यामुळेच ना हे पैसे अशा पद्धतीने तुमच्या समोर आले, बाकी काहीसुद्धा नाही असं बोलून आता समजावलं जातं। तेच आता दुसरीकडे मात्र तृप्ती ही म्हणत असते की सॉरी। मग तेव्हा ना तृप्तीकडे जे पैसे असतात ते नेमके पैसे कसले असतात हे बरोबर घरातल्याने ओळखलेलं असतं, त्यामुळे सगळीजणांना आता पाहत राहतात। तर दुसरीकडे मात्र आता आपण बोलणी पुढे चालू करायची का, नेमकं काय काय आहे ते बोलायचं का असंही आता म्हटलेलं असतं। तेव्हाच ना पुन्हा एकदा ती सगळी मंडळी तिथे बसतात आणि जेव्हा सगळी मंडळी तिथे बसतात ना तेव्हा आता पुन्हा बोलणीला सुरुवात होते। मग आता तुम्ही सांगा की तुम्हाला मुलगी पसंत आहे का। मग तेव्हाच ना नवऱ्या मुलाची आई म्हणत असते की आम्हाला तर मुलगी पसंत आहे, कारण मुलीत काही नाव ठेवण्यासारखं आहेच नाही। भाग्याकडे बघूनच ते आता म्हणत असतात। भाग्याकडे बघून जेव्हा ते बोलतात ना तेव्हा मात्र आता भाग्या ही खूप जास्त बेचैन झालेली असते, कारण पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलाने होकार दिलेला असतो आणि तिच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडत असतात, त्यामुळे धक्का बसलेला असतो। पण दुसरीकडे मात्र आता भाग्या जी आहे ती त्यांच्याकडे पाहत राहते। तेच आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, पण तेव्हा चारू खूप जास्त खुश असते, कारण चारूला वाटलंही नव्हतं की इतक्या लवकर आपल्या मुलीचं लग्न ठरेल, पण आता फायनली हे लग्न ठरल्यामुळे ना खूप जास्त आनंद झालेला होता। तेच आता चारू म्हणत असते की नवऱ्या मुलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कधी करायचं मग लग्नाचा मुहूर्ताचं, असं देखील विचारलं जातं आणि तेव्हाच ना लग्नाचा मुहूर्त का, हां आपण ठरवूया पण एवढ्यात नाही असंही आता म्हटलं जातं। मग कधी ठरवायचं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी सांगाल का। मग तेव्हाच ना सांगितलं जातं की या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ठरवायच्या आहेत, पण मला आधी भाग्याला विचारायचं आहे
आहे, मी तर लग्नाला होकार दिलाय, पण भाग्याचं म्हणणं काय आहे, भाग्या या लग्नासाठी तयार आहे का? तर भाग्याने सुद्धा आता होकार दिलेला असतो. भाग्याने होकार दिलेला असतो, त्यामुळे आता घरातले सगळेजण खूप जास्त खुश असतात, कारण फायनली हे लग्न अशा पद्धतीने का होईना आता जुळलेलं असतं. चारू म्हणत असते की हळूहळू का होईना आपण पुढची बोलणी जी आहे ती करूया, कारण मला असं वाटतं की आपण आहे ना लवकरात लवकर, एवढी जर पसंती आहे तर पुढचं काही करायला हरकत नाही. तर गुरुजी म्हणतात की चला, मुलगा आणि मुलगी हे दोघंही जण एकमेकांना पसंत पडले असतील तर आपण आहे ना पुढचा निर्णय घेऊया, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता भाग्या जी आहे तिला आता पहिल्यांदाच तिचं असं लग्न कोणासोबत तरी ठरलंय, त्यामुळे आनंद तर असतोच आणि त्यामुळेच ना ती आता बघत असते. तेच आता पटकन तोंड गोड करायला हवं म्हणून चारू आतमध्ये जाते आणि प्राजक्ताला म्हणते की दे तो पेढ्याचा बॉक्स दे. मग प्राजक्ता तो पेढ्याचा बॉक्स देते. प्राजक्ता काही झालं तरी शेवटपर्यंत आता बाहेर येत नाही आणि त्यामुळेच ना मामी जी आहे ती धन्य झालेली असते, कारण आता तिच्या मुलीचंही लग्न ठरलेलं असतं. आणि तेव्हाच ना प्राजक्ता म्हणत असते मामीला की मामी, बरं झालं एकंदरीत की हे लग्न ठरलं, ते मला हे आनंद झालाय, असंही ती आता बोलून दाखवते. मामी आता काहीच बोलत नाही, पेढ्यांचा बॉक्स मामी घेते आणि बाहेर निघते. मामी आता सगळ्यात आधी त्या नवऱ्या मुलाचं तोंड गोड करते, कारण आता तिचा तो होणारा जावई होता ना, त्यासाठी पहिल्यांदा ती त्याचं तोंड गोड करते. त्यानंतर बाकी इतरांना सुद्धा ती आलेल्या लोकांना पेढा वगैरे देते. म्हणजेच तिला असं वाटत असतं की चला, फायनली सगळं काही योग्य दिशेने चाललेलं आहे. तेच प्राजक्ताला बघायचं असतं की नेमकं बाहेर कोण आहे. तर पेढा भरवताना का होईना तिने आता नवऱ्या मुलाला तर पाहिलेलं असतं, पण तेव्हाच ना तिला आता हे सुद्धा जाणवत असतं की तिथे ती बाई कोण आहे, कारण तो आवाज ना कुठेतरी ऐकल्यासारखा तिला वाटत होता. आणि म्हणूनच मग आता ती थोडा विचार करत होती की हा आवाज ते कुठेतरी ऐकलेला आहे, पण कुठे हे तिला लगेच कळत नव्हतं. तेच आता भाग्याला सुद्धा पेढा दिला जातो, पण जेव्हा तृप्तीकडे चारू पेढा द्यायला जाते तेव्हा तिच्या हातांवर द्यायचा म्हणून बळच म्हणून पेढा देते आणि तिच्याकडे रागानंच पाहत असते. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या तर गोष्टी होत असतात आणि तेवढ्यातच ना आतमधून भांडं पडण्याचा आवाज येतो. मग सगळ्यांचीच नजर तिच्यावर जाते की नेमका आवाज आलाय तरी कुठून भांडं पडलं आहे, असा विचार ना सगळीजणं करू लागतात. मग तेव्हाच ना इकडे मी बघते जाऊन, असं भाग्या म्हणते आणि भाग्या उठून चाललेली असते, पण मामींनी तिला थांबवून घेतलेलं असतं. मामी सांगतात की कोण नाही गं, मांजर नाही का, मांजरच आहे ती, नको जाऊस आतमध्ये. आणि असं बोलून आता मामीने तिला कसं बसं तिथेच बसवलेलं असतं. मग मामींना विचारलं सुद्धा जातं की आतमध्ये कोणी आहे का. तेव्हा मामी बोलत असते की नाही आतमध्ये कोणीच नाही आहे, ते काय आहे ना मांजरी येत राहतात ना तशाच आल्या आहेत, बाकी काही सुद्धा नाही. चारू आता उगाचच त्या मुलाच्या आईला सांगू लागते. मग तिचाही विश्वास बसतो. तेच दुसरीकडे आता भाग्याला चारू सांगत असते की आता लग्न तर ठरलंय, मग आता सासू सासऱ्यांचे पायासुद्धा पडून घे, असं देखील तिने सांगितलेलं असतं. मग आता सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाग्या खाली वागते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. तर भाग्याला आता जाताना ती बाई सांगत असते की आता आपण काय वरच्यावर भेटतच राहणार आहोत, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता भाग्याचे ती अगदी लाड करत असते, कारण तिला माहिती आहे की काही झालं तरी ही पैसेवाली पार्टी आहे, तर या मुलीचे लाड केले तरच आपल्याला पैसे मिळतील आणि त्यामुळेच आता ते भाग्याचे लाड वगैरे करत असतात. तेच आता भाग्या लगेच किचनमध्ये जाते ती लोक गेल्यानंतर आणि प्राजक्ताला जाब विचारत असते. प्राजक्ताला म्हणत असते की एकतर आज माझ्या बघण्याचा प्रोग्राम होता आणि तू घरात नव्हतीस, तू निघून गेली होतीस आणि तू आता आली होतीस तरी किचनमध्येच थांबली होतीस, असं सगळं का केलंस, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मी काही ऐकणार नाही आहे तुझं. तू म्हणतेस ना इथे की मी तुझी पाठ राखीन आहे, मग तू असं का करतेस, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच तिला कसं बसं आता समजवायचं काम ना इकडे असणारी ही प्राजक्ता करत असते. ती म्हणत असते की मी तुझी पाठ राखीन आहे, पण मी काय बाहेर अशी येणार होती का, बघितलंस का माझी अवस्था. तेव्हाच मग आता हे सगळं काय आहे असंही म्हटलं जातं.
ना आतमध्ये जेव्हा प्राजक्ता होती तेव्हा तिने मुद्दामून स्वतःच्या अंगावर ना जास्तीचं पाणी टाकून घेतलं होतं, जेणेकरून तिला कोणीही काही विचारायला नको. मग ती दाखवू शकते ना की अंगावर असं पाणी पडलं होतं म्हणून मी आली नाही. वरती बोलते सुद्धा की बघ ना, हे पाणी एवढं पडलं होतं म्हणून मला काही बाहेर यायला जमलं नाही तर मी बाहेर खरंच आले असते, असंही ती म्हणत असते. मग काय मी होणाऱ्या जिजूंच्या समोर असं यायला हवं होतं का? बघितलंस ना, शेवटी मी तुझी बहीण आहे. मग तेव्हा जाऊन भाग्या तिचं ऐकते. भाग्या म्हणते, पण तुला सांगू का, त्यांनी ना मला पसंत केलं. ही गोष्ट ऐकताच ना खूप जास्त आनंद प्राजक्ताला झालेला असतो. प्राजक्ता आता तिला गोल गोल फिरवू लागते आणि तिला तिचा आनंद व्यक्त करायचा असतो. आणि हे सगळं बघूनच ना आता प्राजक्ता म्हणत असते की एका अर्थी बरंच झालं, सगळ्या काही गोष्टी चांगल्या झाल्या. तेच आता तृप्तीला सगळ्यांनीच फैलावर घेतलेलं असतं. तृप्तीला आता सगळेजण प्रश्न विचारत असतात आणि बोलत असतात की तुला काय वाटलं, ह्या सगळ्या काही गोष्टी आम्हाला समजणार नाहीत का? सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. हे पैसे नेमके कसले आहेत आता तू बोलतेस का? तेव्हाच ती म्हणत असते की हे पैसे ना मला माझ्या आईबाबांनी दिले आहेत. त्यांना तिकीट्स काढून द्यायच्या आहेत आणि तेच तिकीट काढायचं काम करायला मी चालले होते. काय तर माई आजी म्हणते की मगाशी तर तू म्हटलीस की तुला ब्लाऊज शिवायचा आहे आणि आता तू तिकिटीचं कारण देतेस. नक्की कशासाठी बाहेर पडत होती? कौस्तुभ बघ तुझी बायको, आणि तुला माहिती आहे का रे हिने कसले पैसे घेतले आहेत? हे एवढे काय, ते कसले पैसे एवढं बोल ना. मग आता तृप्ती म्हणत असते, मी तुम्हाला सांगितलं ना हे पैसे नेमके कसले आहेत ते, तर ते पैसे तेच आहेत. प्लीज तुम्ही मला समजून घ्या. माझ्या आईबाबांचे तिकीट्स काढायचे आहेत आणि त्याचेच हे पैसे आहेत. पण आता मामांनी अचूक ओळखलेलं असतं की हे पैसे नेमके कसले आहेत ते. त्यामुळे मामा आता म्हणत असतात की मला माहिती आहे की हे पैसे नेमके कसले आहेत ते. मग कसले पैसे आहेत, काय वाटतंय तुम्हाला, असंही आता म्हटलं जातं. आणि मग तेव्हाच ना मामा बोलत असतात की हे प्राजक्ताचे पैसे आहेत. तरीसुद्धा आता तृप्ती खोटंच बोलत असते. तृप्ती आता म्हणत असते की नाही, मी खरंच सांगते की हे माझे पैसे आहेत, माझ्या आईबाबांनी मला दिलेले आहेत, असंही ती म्हणते. पण कौस्तुभला याबद्दल माहीत नसतं म्हणून कौस्तुभने स्वतःहूनच आपलं अंग बाजूला करून घेतलेलं असतं. तो म्हणतो की प्लीज सॉरी, पण मला याबद्दल काही विचारू नका, मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. मग तेव्हाच ना कौस्तुभ रागानेच तृप्तीकडे बघत असतो, कारण तृप्तीने एवढ्या मोठ्या पैशांचा घोळ जो घालून ठेवलेला असतो त्याबद्दल कोणालाच माहिती नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होत असतात की आणि बरोबर अचूक पैसे कोणाचे आहेत हे ओळखलेलं होतं. आणि मामा सांगतात की हे पैसे प्राजक्ताचे आहेत, तू खोटं बोलू नकोस, मी तुला शेवटचं सांगतोय. तरीसुद्धा तृप्ती खोटं बोलत होती. आणि तेव्हाच ना मामाने ते पैसे जे आहेत ते बाहेर काढून दाखवलेले असतात आणि म्हणत असतात, जेव्हा प्राजक्ताचे पैसे भेटले होते ना तेव्हा ते पैसे प्राजक्ताचे मी बघितले होते आणि ते स्वतः मी देवासमोर ठेवले होते आणि त्याला हळद कुंकूसुद्धा वाहिलं होतं, हे मला चांगलं लक्षात आहे. असंही आता जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी खरं सांगते. पण आता भाग्या जी आहे ती पण चिडलेली असते आणि ती बाबांना सांगते की बाबा, आपल्या घरात ना आता भरपूर चोरी व्हायला लागली आहे, एक काम करा, त्यापेक्षा ना तुम्ही हे पैसे बँकेमध्ये ठेवून द्या. मला तर हेच वाटतंय की हिनेच हे सगळं काही मुद्दामून केलेलं आहे, असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना तृप्तीवर सरळ चोरीचा आरोप घेतलेला असतो. तेच आता प्राजक्ताला सुद्धा मामा विचारत असतात की काय गं, तुला तर मी सांगितलं होतं की पैसे नीट सांभाळून ठेव, जपून ठेव, मग तू ते पैसे नीट सांभाळून का नाही ठेवलेस? तेव्हाच ना ती सांगत असते की नाही मामा, मी ठेवले होते नीट. मग तेव्हा घडलेला सगळा प्रकार ती सांगू लागतात. तेव्हाच मामाने सांगितलेलं असतं की जेव्हा मी हे पैसे आणले होते तेव्हा मी देवळात ठेवले होते. देवाऱ्यात ठेवताना मी ना बंडलला हळद कुंकूसुद्धा लावलं होतं आणि तेच बंडल हे बघा इथे आहे. या बंडलला सुद्धा हळद कुंकू लावलेलं आहे. यावरूनच मला दिसतंय की हे सगळं काही ना हिने तेच पैसे घेतलेले आहेत. आता समजलं मला, तू हेच पैसे घेतलेस, पण ही सगळी चोरी करताना जरा देखील लाज वाटली नाही का? का केलीस घरात चोरी, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा तिचं तोंड शिवलेलं असतं, ती काहीच बोलू शकत नसते. तिला आता समजत नसतं की काय करावं.
करावं ते. पण आता भाग्याने म्हटलेलं असतं त्या पद्धतीनेच मामाने प्राजूलासुद्धा सांगितलेलं असतं की आता हे पैसे घरात बिलकुलही ठेवायचे नाही, हे पैसे बाहेर मी बँकेमध्ये ठेवणार आहे. एकतर घरात आता काही घडू शकतं, एवढे मोठे पैसे घरात ठेवणं आता चांगलं नाही असं देखील मामा बोलत असतात. आणि मामानेच उद्याच जाऊन तुझ्या अकाउंटमध्ये हे पैसे ॲड करतो असं प्राजक्ताला म्हटलेलं असतं. त्यावर प्राजक्ताचा सुद्धा होकार असतो. तृप्तीने जे काही पैशांच्या बाबतीत स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आता तिचं भंग झालेलं होतं. कारण आता तिला मामांनी खूप काही सुनावलेलं होतं. कारण तिने राहत्या घरात चोरी केलेली होती. मामाला या सगळ्याचा संताप होता. म्हणूनच मग मामांनी खूप जास्त सुनावलेलं होतं. मामा जेव्हा तिला सुनावतात तेव्हा तिला राग येतो, तेव्हा ती काहीच बोलत नाही. पण आता जेव्हा तिला एवढं सगळं बोललं जातं ना तेव्हा ती प्रचंड संतापलेली असते. आणि ती बघत असते की कधी एकदा ही लोक निघून जातात. तेच आता मामाने सांगितलेल्या गोष्टी बरोबर आता पटत असतात. मामाने जाताना ते पैसे प्राजूच्या हातात दिलेले असतात. तर एक एक करून सगळेजण जेव्हा तिकडनं निघून जातात ना तेव्हा एकटीच तृप्ती तिथे उरलेली असते. आणि तृप्ती म्हणत असते की आज मला सगळ्या लोकांसमोर तुम्ही काय काय ते बोललात ना, आता तुम्हाला काय वाटतंय की ह्या सगळ्या काही गोष्टी मी विसरून जाईल. पण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी ना माझ्या चांगल्या लक्षात आहेत. मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही. आणि मीही बघते तुमचं हे भाग्याचं लग्न जे तुम्ही जुळवलं आहे ना ते कसं होतं ते. नाही लग्न मोडलं तर माझं नाव देखील तृप्ती लावणार नाही असं देखील ती आता रागारागात बोलत असते. आणि तिने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनेच आता ती काम करणार असते. तेच दुसरीकडे आता भाग्याचं लग्न ठरले म्हणून प्राजक्ताने येताना लाडू आणलेले असतात. आणि येता क्षणी ती अंबिकाच्या हातात तो लाडू देते आणि सांगते की माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय. अंबिकासुद्धा मनात कोणतेही हेवे दावे न ठेवता तो लाडू खाते. आणि मग तो लाडू प्राजक्ता प्रीतीला सुद्धा द्यायला जाते. तर प्रीती तिच्या हातचा लाडू घ्यायला सुद्धा नकार देते. आणि आम्ही सूर्यवंशी आहोत त्यामुळे आम्ही असं काहीही रस्त्यावरचं खात नाही. हे कसं बनवलेलं असेल ना मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ना सूर्यवंशींच्या घरात ना अशा काही गोष्टी आणायच्या नाही. तेच आता समर आणि समायरा तिथे येतात आणि त्यांना सुद्धा कळलेलं असतं की प्राजक्ताने लाडू आणलेले आहेत. तर प्राजक्तासमोर ते हट्ट धरतात की त्यांना सुद्धा ते लाडू हवे आहेत. तर प्रीती त्यांच्यावर ओरडते आणि समर आणि समायरा तुम्हाला समजतंय का, आपण सूर्यवंशी आहोत, हे असं काही खात नाही आपण. त्यामुळे लक्षात ठेवा, 10 वेळा विचार करा हे या सगळ्या काही गोष्टी मागताना. पुन्हा जर तोंड उघडाल ना तर बघा. पण त्या मुलांचा हट्ट असतो आणि ती मुलं ना सारखं मागतच राहतात. आणि तेव्हाच ना अंबिका प्रीतीवर ओरडते आणि म्हणते की जरा शांत हो. मग आता ती मुलं मागे लागत असतात. म्हणूनच सांगितलेलं असतं की त्यांना प्राजूने सांगितलेलं असतं की तुम्ही आधी अभ्यास करा मग मी तुम्हाला लाडू देईन. त्यावर प्रीती भडकते आणि प्रीती म्हणते की तू कसं काय सांगू शकतेस गं मुलांना लाडू देईन करून. मी तुला सांगितलंय ना माझ्या मुलांना लाडू वगैरे द्यायचं नाही, मग तू कसं काय देऊ शकतेस असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना प्राजक्ता म्हणत असते की मी सहज त्यांना बोलले जेणेकरून ते अभ्यास तरी करतील आणि मग नंतर विसरून जातील. मग असं बोलून ती कशी तरी बाजू सावरून घेत असते. तेवढ्यातच ना मागून सुलक्षणा येते आणि सुलक्षणा जशी येते ना असं ती प्राजक्ताला म्हणते की तू माझं नाही तोंड गोड करणार का, मला नाही लाडू देणार का. मग प्राजक्ता सुलक्षणाला सुद्धा लाडू देते आणि ती म्हणते की मला कळलं की तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं, ते मी आताच ऐकलं ना, मग मीही लाडू घेणार. मग सुलक्षणाच्या हातात प्राजक्ताने लाडू दिलेला असतो आणि तो लाडू प्राजक्ताने दिलेला असल्यामुळे सुलक्षणासुद्धा आवडीनेच खाते. पण आता सुलक्षणा आणि प्राजक्ताचं बॉन्डिंग इतकं छान का आहे हा मोठा प्रश्न प्रीतीला पडलेला असतो. प्रीती आता त्या दोघींकडे पाहत राहते. नक्की या मोठ्या आईच्या मनात काय आहे हे तर शोधायला हवं असा प्रीती विचार करते. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं गुरुजी घरात येतात आणि सांगत असतात की मुलाकडच्या लोकांनी ज्या ज्या काही पैशांची मागणी केली आहे 10 तोळा सोनं, त्याचबरोबर त्यांना आता गाडी हवा आहे, मायक्रोवेव्ह हवा आहे, फ्रीज हवा आहे, काही घरात ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासुद्धा सांगितलेल्या असतात. एवढी सगळी मुलाकडची मागणी ऐकून ना आता मामा मामी त्यासोबत भाग्या सगळ्यांनाच घाम फुटलेला असतो की कशा इच्छा पूर्ण करणार. सुलक्षणा आता म्हणत असते प्राजक्ताला की तू कधीही काही गरज असेल ना तर मागू शकतेस, तू सुद्धा आता सूर्यवंशीच आहेस असं
आता जी सुलक्षणा आहे ती प्राजक्ताला बोलत असते. प्राजक्ता तर आता पाहतच राहते. तेच आता त्या आलोकने चित्र मस्त काढलेलं असतं आणि ते चित्र बघूनच ना खूप जास्त खुश आता प्राजक्ता होते आणि मग ती समायराला विचारते की हे चित्र कोणी काढलं. तेव्हा समायरा सांगते की त्या चिडकू काकानेच काढलंय आणि मग ते चित्र घेऊन ती तिकडनं निघालेलीच असते. समोर आलोक उभा असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा.